नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. ओम श्री कालभैरवाय नमः. 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालाष्टमी म्हणजे कालभैरव जयंती आहे. भगवान शंकरांचा 5वा अवतार कालभैरवनाथांची या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे, मंत्र साधना करायची आहे. आर्थिक समस्या असेल किंवा दुसरी कुठलीही समस्या असेल, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी अडचणी असतील, शत्रुपीडा असेल, कोणी त्रास देत असेल, चोरी झाली असेल, एखाद्या व्यवहारामध्ये फसवणूक झाली असेल, अशा सर्वांनी 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालभैरवनाथांची पूजा आपल्याला करायची आहे. तसेच काही उपाय मी सांगेल ते देखील अवश्य करा. या उपायामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील, ग्रहपीडा असेल ती देखील दूर होईल. तर या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. आता कालभैरव हे भगवान शंकरांचे 5वे अवतार मानले जातात. चंडभैरव, उन्मद भैरव, क्रोध भैरव ही त्यांची नावे आहेत. शवान म्हणजे कुत्रा हे त्यांचे वाहन आहे. त्यांच्या चारही हातामध्ये शस्त्र आहेत. कालभैरवनाथ हे प्रचंड पराक्रमी आहेत. त्यांचे प्रथमदर्शनी जे रूप आहे ते कोणालाही भय उत्पन्न करेल असं आहे. मनोभावे जो कोणी कालभैरवनाथांची सेवा करेल, साधना करेल, पूजा करेल, त्यांची शत्रुपीडा त्याला कधीही होणार नाही. तसेच बाहेरची बाधा, वाईट शक्तीपासून त्याचं नेहमीच रक्षण होईल. त्यामुळे 12 नोव्हेंबर 2025 रोजी कालाष्टमीच्या दिवशी कालभैरव जयंती आपण साजरी करायची आहे. आपल्या घरामध्ये आपण छोटीशी पूजा देखील करावी, काही मंत्र साधना देखील करावी. तर प्रथम आपण बघूया या दिवशी पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठावं. पांढरे वस्त्र असेल तर आवश्यक परिधान करावेत, नसतील तर नवीन वस्त्र घालावेत. फक्त काळ्या रंगाचे वस्त्र या दिवशी घालू नका. आपल्या जवळपास कोठेही कालभैरवनाथांचं मंदिर असेल, सकाळी किंवा संध्याकाळी दर्शन आवश्यक घ्यावं. समजा कालभैरवनाथांचं मंदिर नसेल तर शिवालय असेल, भगवान शिवांचं मंदिर असेल त्या ठिकाणी जावं. सकाळी किंवा संध्याकाळी या दिवशी जाऊन आवश्यक दर्शन घ्यावं आणि दर्शन घेताना काही विशिष्ट वस्तू आपण त्या ठिकाणी अर्पण कराव्यात. बघा त्या वस्तू कोणत्या आहेत तर अख्खे उडीद, सोबत थोडेसे काळे तीळ, थोडासा सेंदूर आणि एक नारळ कालभैरवनाथांच्या चरणी अर्पण करायचा आहे. या वस्तू अर्पण करत असताना आपल्याला ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. कालभैरवनाथांचं मंदिर जर नसेल तर भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये आपण काळे तीळ, अख्खे उडीद, एक नारळ आणि खडीसाखर देखील अर्पण करू शकतो किंवा करावी. आता 12 नोव्हेंबर बुधवारी आपण कालभैरव जयंती साजरी करणार आहोत. दुपारी ठीक 12 वाजता कालभैरवनाथांचा जन्मोत्सव हा साजरा होत असतो. तुमच्या जवळपास जर घराच्या जवळपास जर कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे नक्की जाऊन हा जन्मोत्सव हा आवश्यक साजरा करावा. त्याचबरोबर सोबत आपल्याला नैवेद्य देखील घेऊन जायचा आहे. बघा त्यांचा मान सन्मान झाला आणि मग आपण नैवेद्य म्हणून तुम्हाला काय घेऊन जायचं आहे तर तुम्हाला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि एक कांदा आणि एक लिंबाची फोड तुम्हाला घेऊन जायचे आहे. आणि या नैवेद्यासोबत तुम्हाला मी वरती सांगितल्याप्रमाणे अख्खे उडीद, काळे तीळ, एक नारळ आणि खडीसाखर, शेंदूर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. बघा कालभैरवाच्या चरणावरती तुम्हाला नारळ, अख्खे उडीद, काळे तीळ, खडीसाखर, शेंदूर हा ठेवायचा आहे आणि नैवेद्य देखील तुम्हाला त्यांना अर्पण करायचं आहे. आता घरी कुठली पूजा करायची? आपल्या घरी देवघरासमोर बसायचं. सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या घरात शिवलिंग असेल, शिवलिंगावरती या दिवशी अभिषेक आवश्यक करावा. म्हणजेच ताम्हणामध्ये शिवलिंग घ्यावं. शिवलिंगाला शुद्ध जलाने, त्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा शुद्ध जलाने आपल्याला शिवलिंगाला स्नान घालायचं आहे. त्यानंतर शिवलिंगावरती शुद्ध जल वाहत राहायचं. सोबत शिव महिम स्तोत्र किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही स्नान घालताना 108 वेळा पठण करावा. शिवलिंगाला स्नान घालावं, शिवलिंग स्वच्छ पुसून घ्यावं आणि पुन्हा आपल्या देवघरामध्ये ते स्थापित करा. त्याला भस्म लावावा किंवा पांढरा गंध लावा. पांढरी फुले अर्पण करावीत. बेलपान मिळाला तर आवश्यक अर्पण करा. भगवान शिवाचं, कालभैरवनाथांचं स्मरण करून काही स्तोत्र मंत्र आपण या दिवशी आवश्यक पठण करावे. त्यामध्ये प्रामुख्याने कालभैरव अष्टक स्तोत्र 11 वेळा जरूर पठण करा. 12 नोव्हेंबर या दिवशी सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार तुम्ही या सेवा करू शकता. त्यानंतर कालभैरवनाथांचा मंत्र ओम श्री कालभैरवाय नमः हा मंत्र 1 माळ पठण करावा. महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबके यजामहे सुगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुकमिय वंदनात मृत्युमुक्षी यमामृतात हा मंत्र यथाशक्ती पठण करा. मनोभावे करावा.
स्कंदपुराणानुसार सांगितलं गेलं आहे की भगवान शिवांचा ब्रह्मदेवांनी अनादर केला होता आणि त्या अनादराच्या रागाच्या भरामध्येच भगवान शिवांनी कालभैरवाचं रूप धारण केलं होतं आणि ब्रह्मदेवांचे 5वे शरीर त्या दिवशी त्यांनी कापले होते. म्हणून एक प्रकारे भगवान शंकरांचं उग्र आणि संरक्षक रूप मानलं गेलं आहे. कालभैरवांचं हे जे रूप आहे तर ते आता तुम्हाला समजलेच असेल. आता कालभैरवनाथ बद्दल आता सगळ्यांना मी सांगू इच्छिते. आपल्या देवघरामध्ये जे भैरवनाथांचा काही टाक जो असतो, आता आमच्या पण देवघरामध्ये आहे, पण काळभैरवांचा टाक हा वेगळा, म्हणजे काळभैरव हे वेगळे आणि भैरवांच्या टाकाची पूजा ही आपण देवघरामध्ये करू शकतो. पण कालभैरवनाथांची देवघरामध्ये पूजा होत नाही. त्यांची काही मूर्ती असेल किंवा टाक असेल तर तो देवघरामध्ये पूजला जात नाही. आणि सोबतच कालभैरव जे आहेत ते आपल्या काशीचे म्हणतात ना की तिथले ते रक्षक देखील मानले जातात. तर अशा प्रकारचे इतकं महत्त्व या कालभैरवनाथांचं आहे आणि सोबतच ही एक संरक्षण देवता देखील आहे. जर तुम्ही रोज न चुकता जर कालभैरवनाथांची उपासना घरामध्ये करायला सुरुवात केली, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस, तर खरंच सांगते तुम्हाला कुठल्याच करणी बाधा असेल किंवा कुठल्याही वाईट प्रकारची शक्ती असेल किंवा कुठल्या प्रकारच्या मनामध्ये भीती असेल तर त्यापासून देखील आपलं संरक्षण होऊ शकतं. तर बघा, कालभैरव जयंती दिवशी आणि त्या दिवसापासून रोज संध्याकाळी दिवे लावून झाले की घरामध्ये एक वेळेस का होईना कालभैरव अष्टक पठण करायला विसरू नका. आता मी का म्हणते तर बघा, या पठणाने रोजच्या किंवा त्या दिवशी केलेल्या सेवेमुळे खरं सांगते तुम्हाला आरोग्यपीडा असेल किंवा आरोग्याविषयी काही समस्या असतील किंवा तुमच्या शरीराला किंवा तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला एखादी आरोग्यपीडा आहे, गंभीर आरोग्यपीडा, रोग असेल, एखादा आजार आहे तर त्यातून काही मार्गच मिळत नाही आहे तर ती देखील या सेवेने दूर होते. सोबतच न केलेल्या कर्माची तुम्ही शिक्षा जर भोगत असाल तर ती सुद्धा दूर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमची विनाकारण कोणी बदनामी करत आहे, शत्रुपीडा असेल, ग्रहपीडा असेल, सोबत करणी बाधा तुम्हाला काही घरातल्या व्यक्तींना किंवा वास्तूला झाली असेल किंवा तुम्हाला झाले असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आर्थिक समस्या असेल, कर्ज आहे किंवा संतती समस्या आहे, नोकरीची समस्या आहे, विवाह समस्या आहे, इतर सगळ्या नकारात्मक तुम्हाला विचारांनी अक्षरशः पिचडून सोडलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनामध्ये सारखी भीती आहे. तुम्हाला असे भीतीदायक स्वप्न जरी पडत असतील तरी अशा प्रकारच्या काहीही गंभीर समस्या असतील, ज्याला म्हणतात ना की मानवी जीवनातील जटिल समस्या किंवा कठीण समस्या, या ज्या समस्या असतात त्याचं निराकरण करण्याची ही काळाची देवता आहे, ज्यांच्या हातामध्ये कालचक्र आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की यांची सेवा मनोभावे श्रद्धेने कालभैरव जयंतीला तर नक्कीच करा. पण त्या दिवसापासून रोज घरामध्ये दिवे लागण्याच्या वेळेस रोज हे स्तोत्र पठण करायला देखील विसरू नका. 5 मिनिटं फक्त लागतात हे स्तोत्र पठण करायला, तर तुम्ही हे स्तोत्र आवश्यक पठण करावं. तर बघा, हे जे स्तोत्र म्हणजे जे अष्टक आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे किंवा तुम्ही यूट्यूबला लावून द्या संध्याकाळी तरी सुद्धा चालेल. तुम्हाला पठण करायला जमणार नसेल तर तुम्ही ते ऐकायचं आहे. तर बघा, या नक्कीच या ज्या सेवा आहेत, हा जो तुम्हाला वरती सांगितलेला जो नैवेद्य आहे तर तो नैवेद्य पण तुम्हाला तो घेऊन जायचा आहे, तोच नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला या दिवशी कालभैरव जयंतीला त्यांचा मान सन्मान सुद्धा करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. तर या दिवशी या गोष्टी करायला अजिबात विसरायचं नाही आहे. या व्यतिरिक्त 2 उपाय आपण आवश्यक करावेत. बघा, या दिवशी कुत्र्याला घास आवश्यक द्यावा. आपल्या जवळपास कुठेही कुत्रा असेल त्याला आपण या दिवशी घास आवश्यक द्यावा, ज्यामुळे शनिदेवांची कृपा होईल. राहूची काही पीडा असेल ज्यामुळे आपल्या घरामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतात किंवा नोकरी व्यवसायामध्ये आर्थिक अडचणी आपल्याला निर्माण होत असतील, त्याचं निवारण होण्यासाठी हा उपाय आपल्याला या दिवशी आवश्यक करायचा आहे. बघा, घास देताना जर काळा कुत्रा कुठे असेल तर काळ्या कुत्र्याला आवश्यक द्या. जर काळा कुत्रा नसेल तर इतर कुत्र्यांना दिला तरी देखील चालेल. आता दुसरा उपाय देखील महत्वाचा आहे. आपल्या जवळपास कुठेही पिंपाचं झाड असेल तर या दिवशी संध्याकाळी आपण त्या दिवशी जायचं आणि कुठल्याही तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा, पिंपाचं दर्शन घ्यावं. हा उपाय केल्यानंतर आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतील, ग्रहपीडा दूर होतील, ज्यामुळे आपली जी काही कामं अडलेली असतील त्यामध्ये जे अडथळे आले असतील तर ते देखील नक्कीच या उपायाने दूर होतात. आता आपण जाणून घेऊया अष्टमी तिथीबद्दल. बघा, अष्टमी तिथी ही 11 नोव्हेंबर 2025 रोजी
रात्री 11:08 सुरू होईल आणि अष्टमी तिथी ही 12 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 10:58 संपेल आणि 12 नोव्हेंबरला आपल्याला सकाळी पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे म्हणजे पूजेची जी वेळ आहे ती सकाळी 6:32 पासून ते 9:23 पर्यंत असेल आणि निषिद्ध कालमुहूर्त म्हणजे पूजेचा संध्याकाळचा जो मुहूर्त आहे तो 12 नोव्हेंबरचा रात्री 11:39 पासून ते 12:32 पर्यंत असेल। आता ही जी वेळ तुम्हाला माहितीसाठी दिलेली आहे, पण तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही पूजा सेवा या करू शकता आणि या मुहूर्तामध्ये करता आले तर अतिउत्तम। तर अशा प्रकारे तुम्हाला 12 नोव्हेंबरला कालभैरव जयंती ही अशा प्रकारे साजरी करायची आहे, सेवा सुद्धा करायच्या आहेत। नक्कीच करा, इतरांना सुद्धा सांगा। आपण जर इतरांना सांगितले तर अजून त्याचं पुण्य आपल्याला लाभत असतं। तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः।